हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि सायंकाळच्या वेळेचं 6 वाजत आले असतील. आता कसा दिवस लवकर मावळतोय आणि अंधार खूपच लवकर पडतोय. तर हा सनसेट आणि ह्या वेळेचं वातावरण अगदी फार छान वाटतं. इथली बाहेरची नाही लावली, लावलीच नाहीत. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला दाखवतो जान्हवी काय करते. काय करते जान्हवी? काय करून ठेवलंय ना, कचरा सगळं काढलाय. चला खाली आता, चला. जान्हवीचा पार्ट टाइम जॉब चालू आहे. वजन वाढलं थोडा, 1-2 किलो. तर ओमचं आमचं वेट गेन चालू आहे. वजन वाढवण्यासाठी प्रयत्न. आम्ही सगळी वजन कमी करायचं बघतोय आणि हा वाढवायचं चालू आहे. मॅट घ्यायची रे खाली. तर आता डाळिंबाचा सीझन चालू आहे. बऱ्याच जणांच्या बागा ज्यांच्या आहेत त्यांचं घालवायचं चालू आहे आणि दर सुद्धा चांगला भेटतोय. तर ह्यांच्या मामांची डाळिंबाची बाग आहे. तर त्यांनी आज आलेले होते मामा, तर ते येताना डाळिंब घेऊन आलेले. तर पूर्वी डाळिंबाला दर भेटायचा नाही आणि बऱ्याच जणांच्या बागा म्हणजे येतात, काही जणांच्या रोगाने जातात, पण ज्यांच्या येतात त्यांना आता दर चांगला भेटतोय आणि त्यामुळं आता पण परत काही जणांनी डबल लावायला सुरुवात केलेली आहे. तर इथं ना नाचणीचं डोसं बनवायचं होतं. तर अर्धी वाटी एवढी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 चमच्याभर मेथी दाणे इथं घेतलेले आहेत. तर हे 1-2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला 5-6 तासासाठी तरी भिजत ठेवायचं आहे. तर हे डोसे आपण इन्स्टंटसुद्धा करू शकतो. तर मी पहिल्यांदाच केलं होतं. मुगाचं मी बनवत होते, तर नाचणी घरात होती, तर तिचं म्हटलं आपण डोसं होतात का बघूयात. इन्स्टंट डोसा असं कधी केलेलं नव्हतं नाचणीचं. तर ती नाचणी मी सकाळी भिजत घातली आणि सायंकाळच्या वेळेला म्हटलं डोसे संध्याकाळी झालं तर करूया, नाहीतर म्हटलं दुसऱ्या दिवशी तर येतातच. पण ते संध्याकाळीच आले म्हटल्यानंतर संध्याकाळीच केले. इथं जवसाची चटणी बनवायची होती, तर जवस हे भाजून घेतलेले आहेत. थंडीच्या दिवसात अशा ज्या तेलबिया असतात जसं की जवस, कारळ, तीळ, तर ह्याचा वापर जास्त केलेला चांगलं राहतं या दिवसात. तर नंतर हे तर मी मला वाटतं सकाळी भिजत घातलेलं आणि संध्याकाळच्या वेळेला हे वाटायला घेतले. तर संध्याकाळच्या जेवणात हे डोसं बनवायचं होतं. तर अमावस्या होती, तर नारळ फोडलेलं होतं. तर ओला नारळ घरात आला की मग मी हे भिजवायला काढते, इडली डोसा असं काहीतरी. आणि मुलांसाठी पण कसं आपल्याला जेवढं हेल्दी बनवता येते तेवढा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे वेगवेगळं ट्राय करायचं चालू असतं. पण आता जेवणात हे नाचणीचं डोसे केल्यानंतर आमच्यात नंतर दुसरं काही मागत नाहीत. सकाळी मसूर केलेला होता टिफिनसाठी, तर तो पण थोडासा शिल्लक होता भाताबरोबर खाण्यासाठी. भात, मसूर आणि हे नाचणीचं डोसा आणि चटणी. आणि इडली केल्यावर सुद्धा एकदा इडली नाश्त्याला पण होते आणि जेवणात पण तेच, म्हणजे नाश्ता जेवण एकच होतं. तर डबल कोण मागत नाही परत, म्हणजे इडली केल्यावर चपाती पाहिजे, भाकरी पाहिजे असं नसतं. त्यामुळं ते बरं पडतं, कारण असं करायचं म्हटलं तर डोश्याला एवढं काय नाही, पण इडलीला वगैरे भांडी खूप पडतात.
सांबर चटणी करायची असते त्यामुळं. तर अगोदर एक डोसा मी ट्राय करून बघितला होता, म्हटलं तो आला तर मग करूया, नाहीतर मग सकाळ करूया. पण चांगले आलेत म्हटल्यानंतर मग हे रात्रीच मी लगेच केलं आणि निघतात, व्यवस्थित निघतात, तव्याला वगैरे चिटकत नाहीत. पहिला डोसासुद्धा चिकटला नव्हता. आणि ही नारळाची चटणी अगदी साधी सिंपल करून घेतलेली. नंतर हे डोसे सगळ्याला करतच डोसा कसा गरमच चांगला लागतो, तूप लावून तो भाजून घ्यायचा दोन्ही साईडनं. हे थोडंसं व्हाईट दिसतं नाचणीचं, ह्याला तुम्ही तूप लावू शकता वरून. नाचणीचं सूप किंवा आता आपण हुलक्याचं माडगं बनवतो तसं नाचणीचं माडगं सुद्धा छान लागतं. आणि आज नाश्त्यासाठी सकाळी इथं शेवयाचा उपमा केलेला होता. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि कढीपत्ता आता नव्हता तर हिरवी मिरची टाकलेली, कांदा परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये ना थोडीशी हळद आणि सांबर मसाला टाकलेला आहे. तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता, सांबर मसाल्याला पण चांगलं लागतं. आणि मॅगी मसाला असेल तर टाकू शकता, पण मॅगी मसाला काही नेहमीच आपल्या घरात नसतो, सांबर मसाला असतो. दोन्हीतलं एक टाकलं किंवा पावभाजी मसाल्याने सुद्धा छान लागतं. टोमॅटो नंतर आता वटाण्याचा सीझन चालू झाला आहे, तर हिरवे वटाणे वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पाणी टाकलेलं आहे. शेवळ्या अगोदरच भाजून घेतलेल्या, तूप लावून किंवा नुसत्या जरी भाजून घेतल्या तरी चालतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकून ह्याला आता हे पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि गॅस बंद केलेला आहे. आता लिंबू मी यातच टाकते. मुलं लिंबू कट करून दिला ना तो खात नाहीत, तसाच तो साईडला राहतो, म्हणून लिंबू पण कसा खाण्यात यावा म्हणून मी सगळ्यावरतीच असं इथं गॅस बंद केल्यानंतर लिंबू पण यातच ॲड केले. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.